पैशाचं काय करता? आता ते पैसे तर घरचे पाठवतात ना? नाही मग कमावतो. कमावता आणि नाही मिळालं तर ऍडजस्ट करतो. ते पण ऍडजस्ट करता? हे सगळं सांग तू समजावून यांना. या अनन्याला ना मुंबईत यायचंय करिअर करायला. तुला मुंबईला यायचंय? हो. हे मग येऊ दे की. अरे येऊ दे काय, कम्फर्ट झोन सोडून राहिली आहे का कधी ती? सगळी गंमत वाटते यांना. ऍक्च्युली माझं एक काम होतं इथे मुंबईत. नाही रे, काम नव्हतं माझं. तिला तुला भेटवण्यासाठीच घेऊन आले मी. सांग तिला जरा सगळं समजाव. अरे स्वप्न बघणं सोपं असतं पण ती पूर्ण करणं अवघड असतं खूप. हे असं राहायला लागतं. घ्या जरा समजून घ्या. बोल ना तू तिच्याशी, जरा सांग नीट समजून. सगळे तुझे वाईट अनुभव तिला समजावून सांग तू. नाही म्हणजे चांगले अनुभव पण असतील ना रे? ठीक आहे असतील रे चांगले, पण वाईट अनुभव आधी सांग. तुम्ही बोला जरा. मोकळेपणाने बोला. बोला ना, बोल ना. काय मस्त वारं येतं ना आई? हा. म्हणजे आता मी नाही, मी नाही असं म्हणते. थांबू शकतोस तू. थांबू? नाही, जाते आता मी. ओके. तुम्ही बोला. सगळं सांगा पण समजाव. मी आता काहीतरी काम काढते आणि मग माझं काम झालं की फोन करते. ठीक आहे. ठीक आहे. विराजस, अनन्या नीट राहाल ना ग. चला बाय. बाय बाय माशवी. मावशी बाय. मी बरा झालो की तुला भेटायला येतो. कैवल्य, हे असं आजारी वगैरे पडलं की मग काय करता रे? काही नाही मावशी, मित्र असतात ना. होतं ते पण ऍडजस्ट. परत ऍडजस्ट. आम्ही आई बाबा मुलांना फुलासारखं जपतो, वाईट अनुभवांपासून खऱ्या जगापासून लांब ठेवतो आणि बाहेर पडलं की कोण असतं ना काळजी करायला. सतत ऍडजस्ट करावं लागतं बघ. जाते. बाय.